नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. छोटासा इंट्रो देते मी 10 वर्षापासून ॲज अ टीपीए कोऑर्डिनेटर हॉस्पिटलमध्ये जॉब करत आहे. त्यामुळे आता मला जे काही डेली कॅशलेस क्लेममध्ये काय काय क्वेरी येतात किंवा त्या कशा सेटल करायच्या, कसे वर्कआउट करायचे, हे मला आता बऱ्यापैकी माहीत आहे. त्यामुळे मी स्वतः एक छोटंसं ट्रेनिंग प्रोग्राम चालू केला आहे. तुम्हाला जर काही रिक्वायरमेंट असेल, तुम्हाला माहिती हवी असेल, तर तुम्ही मला अप्रोच करू शकता, मला मेल करू शकता, मला व्हॉट्सॲपवरती किंवा इन्स्टावरती मला फॉलो करू शकता. कसं आहे ना, आता बऱ्यापैकी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंटच होते. बऱ्यापैकी लोकांना पॉलिसी घेणे किंवा पॉलिसीची गरज काय आहे, हेल्थकडे लक्ष देण्याची का गरज आहे, हे आता बऱ्यापैकी लोकांना कोरोनानंतर माहीत आहे. किंवा थोडंसं लोक आता लक्ष द्यायला लागलेत स्वतःच्या तब्येतीकडे, बरोबर ना? आणि त्यातल्या त्यात आता तुम्हाला माहित झालं असेल की बऱ्यापैकी कंपन्या आता एनीवेअर कॅशलेस सुद्धा चालू केला आहे. म्हणजे तुमच्याकडे जर पॉलिसी असेल आणि तुम्ही जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तिथे तो इन्शुरन्स चालत नसेल, परंतु तिकडे आता तो इन्शुरन्स चालू शकतो, कॅशलेस फॅसिलिटी देऊ शकतो. हा उपक्रम आता सरकारने चालू केला आहे. त्याला एनीवेअर कॅशलेस असं म्हणतात, तुम्ही आता पाहिलं असेल. परंतु काही कंपन्यांनीच आता थोडासा पुढाकार घेतला आहे. काही कंपन्या अजून थोड्याशा प्रोसेसमध्ये आहेत. त्यामुळे तुमची जी पॉलिसी आहे ती आता आरामात चालून जाणार आहे. परंतु तुमच्याकडे पॉलिसी असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला सांगू का, कसं आहे ना, आपले आजी आजोबा किंवा जुना काळ त्याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स किंवा तब्येतीसाठी काही पैसे लागणारे किंवा काही विशिष्ट रक्कम आपल्याला साईडला ठेवावी लागणारे, हे कुठे होतं? जुनी लोक जमिनी विकणं किंवा दागिने विकणं किंवा काही पैसे साठवले असेल तर ते थोडेसे देऊन आजार बरा करणं, ह्या गोष्टी होत होत्या. परंतु आता तसं नाही राहिलेलं. आता हेल्थ इन्शुरन्स हा खूप गरजेचा झालेला आहे प्रत्येकासाठी. अगदी 1 दिवसाच्या बाळापासून ते अगदी म्हणजे जोपर्यंत माणूस आहे जिवंत, त्याला हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे. कारण त्याला आता जगायचंय, पुढे जायचंय. तुम्ही पाहत असाल लाईफमध्ये किती चॅलेंजेस आहे. डेली तुम्हाला किती स्ट्रगल करावं लागतं. शहरामधल्या लोकांना डेली जावं लागतं, यावं लागतं, ट्रॅफिकमध्ये ते फसतात. त्याच्यामुळे जो काही आपल्याला त्रास होतो त्याचा सगळा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, आपल्या हेल्थवर होतो. मग त्यामुळं आपल्याला आपल्या हेल्थची काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्याला हेल्थ इन्शुरन्स असणं आपल्याकडे गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही बाजारामध्ये बरेचसे प्लॅन पाहू शकता आणि एखादा हेल्थ इन्शुरन्स लवकरात लवकर घेऊन टाका. चला तर मग आजचा टॉपिक आहे, जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे परंतु तुम्हाला तो जो काही हेल्थ इन्शुरन्स तुम्ही वापरलाय हॉस्पिटलमध्ये, तिकडे तुम्हाला कॅश भरावी लागली, तिकडे त्या हॉस्पिटल सोबत टायअप नाहीये त्या इन्शुरन्स कंपनीचं. जी तुमच्याकडे इन्शुरन्स कंपनी आहे ती त्या हॉस्पिटल सोबत कनेक्ट नाहीये, म्हणजे टायअप नाहीये किंवा इनपॅनलमेंट झालेलं नाहीये. मग तुम्हाला काय होतं ना, इमर्जन्सीमध्ये कॅश भरावे लागते, कॅश बिलिंग करावं लागतं. आणि मग तुम्ही काय करता, नंतर तुम्हाला ते बिलं घेऊन हॉस्पिटलचं जे काही डॉक्युमेंटेशन आहे, म्हणजे हॉस्पिटलचं बिल आहे, डिस्चार्ज समरी आहे किंवा लॅबचे रिपोर्ट आहे, लॅबचं बिल आहे, जे काही पेशंटवरती जी काही ट्रीटमेंट घेतलेली आहे ते सगळे डॉक्युमेंटेशन घेऊन, आणि त्यामध्ये एक रिम्बर्समेंटचा फॉर्म येतो, क्लेम फॉर्म म्हणतात त्याला, तर तो तुम्हाला ऑफिसमध्ये जमा करावा लागतो. कॅन्सल चेक, पॅन कार्ड देऊन त्याच्यामध्ये ऍड करून मग ते पैसे तुम्हाला 30 दिवसाच्या आत रिटर्न भेटतात. ह्या सगळ्या प्रोसिजर करायच्या म्हणजे थोडंसं किचकटपणा वाटतो, परंतु आपण एवढे पैसे भरलेले असतात, आपण पॉलिसीलाही हप्ते भरत असतो. आपल्याला कॅशलेस फॅसिलिटी जरी त्यावेळेस अवेलेबल झाली नसली तरी सुद्धा ते आपल्याला पैसे कव्हर करायचे असतात. आणि आपल्याकडे फॅसिलिटी घ्यायला आहे ना, रिम्बर्समेंट प्रक्रिया पण खूप इझी आहे. आता पटकन तुम्ही जर व्यवस्थित डॉक्युमेंटेशन तुमच्या त्या ऍपवरती सबमिट केले किंवा ऑफिसमध्ये किंवा एजंटकडे किंवा कुरिअर केले तर तुम्हाला लगेच ते पैसे येतात. अगदी 10-15 दिवसात म्हटलं तरी येतात. त्याच्यामुळं जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते तुम्हाला माहिती असावं, त्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. ठीक आहे, चला तर मग कसं आहे ना, रिम्बर्समेंटचा एक फॉर्म असतो, तो कसा भरायचा, काय करायचं, हे अगदी सोपं आहे. त्याच्यामध्ये पार्ट ए, पार्ट बी जो असतो तो हॉस्पिटलकडून भरून घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये हॉस्पिटलचं नाव, साइन स्टॅम्प, परत तुम्ही कधी ऍडमिट झाला, त्याची ऍडमिशन डेट, डिस्चार्ज डेट कशी आहे किंवा तुमची पॉलिसीचा नंबर काय, अगदी बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये भराव्या लागतात. त्याचबरोबर खालच्या साईडला टोटल बिलाची अमाऊंट किती आहे किंवा मेडिकलचं बिल किती आहे, जास्त फापट पसारा लिहिणं टाळा. जे काही तुमच्या पॅराग्राफमध्ये 4-5 गोष्टी दिल्यात ना तेवढ्याच फिल करा आणि टोटल खाली लिहा. आणि कसं असतं ना, हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस तुम्ही डिस्चार्ज घेता
त्यावेळेस एक 15 दिवसाच्या आत ह्या गोष्टी तुम्ही करून टाका. कारण कसं होतं, एकदा वेळ निघून गेली ना किंवा तुम्ही रिम्बर्समेंट नाही करू शकत. एक 15 दिवसाच्या आत तुमचे जे काही फायनल बिल आहे, डिस्चार्ज समरी आहे, लॅबचे रिपोर्ट आहे, लॅबचे बिल आहे, जी काही ट्रीटमेंट झाली त्या रिलेटेड जे डॉक्युमेंटेशन आहे तुम्ही ते सगळे जमा करू शकता. त्याचबरोबर पार्ट ए मध्ये तुम्हाला पॉलिसी नंबर, पेशंटची डेट ऑफ ऍडमिशन, पेशंटचं नाव, पेशंटचा पत्ता, जेंडर, हे सगळ्या बेसिक गोष्टी पार्ट ए मध्ये भराव्या लागतात आणि त्या खूप सोप्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही इतकं काय अवघड मानून नका की बाबा हे मला कसं जमेल, हे मला कसं येईल. अगदी सोपं आहे. रिम्बर्समेंट प्रक्रियेला थोडंसं डॉक्युमेंटेशन हा किचकटपणा भाग आहे, पण तो तुम्ही जर इझिली केला किंवा व्यवस्थितपणे तो हाताळला तर तो तुम्हाला अगदी पटकन पैसे देऊन जाणार आहे. ठीक आहे, चला तर मग आजचा टॉपिक हा असा होता, रिम्बर्समेंट प्रक्रिया कशी आहे, त्याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंटेशन लागतात आणि ही खूप सोपी प्रक्रिया आहे, तुम्ही ती करू शकता. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला, तुम्ही शेवटपर्यंत साथ दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि असेच व्हिडिओ पाहत राहा, शेअर करत राहा. धन्यवाद.